मी तुमच्या पहाडावर. काय नाही, किती वेळ पासून तू एकटा शट्टा खेळून राहिला त्या पहाडावर. दोघं चार जण असले तर कसं हात लागून जाते, राजू फिटून जाते. मला जीव आलून राहिला तर खेळणे तर एकटाच तू. बरं चल मग पिंकू, बोलावा ना आपण पोरायले चल खेळासाठी. हो काय रे जगण्या, हे दादा कोण अशी पाहून राहिले काजल काकुले? काय माहित बा, काय काय मॅटर आहे त्याचं तर. जाऊ दे बापा, आपण लहान आहे, अशा गोष्टीत आपल्याला पडायला नाही पुरत बापा. हो हो चल, तूच तर पळून राहिली हो मॅड. काव काजू, कुठे गेलती हो तू? मार मागापासूनची घर एकटं टाकून गेली. साऱ्या बायका येऊन राहिल्या सासूच्या भेटीले, तू सारं गाव घुमून राहिली का बापा? अमाय नाही हो चित्राबाई, मी कुठंच नाही गेलती, मी कुठंच घुमायला नाही गेलती. अव त्या मार्केटात त्या दुकानदाराचे पैसे राहिले होते, तर यायचा काल हप्ता भरला, तर चल म्हटलं बाई नेऊन देतो म्हटलं, संगईनी पडल्यापेक्षा. तर काही नाही माहिती, तिकडेच गेलती. असं असं. हो, तू कुठे चालली? अहो काही नाही मा, शांताबाई आलती त्या घरी, यनू आलती, अजून ते आलती रश्मी. काय बाबा त्या सासूच्या त्याच्या गोष्टी. असं माय, काय काय सांगितलं माईच्या बुडीनं? अव त्याची बुडी काय वय बापा, काय नाटक करू करू सांगे. अव एवढी लढली त्याची बुडी, एवढी लढली का तू ती जशी काही लयच आगीत ठेवतो ना. अव ते म्हणे नुसतं मारते म्हणे मले, आणि नुसतं शिया पात खाले देते म्हणे, खाले व्यवस्थित जात नाही म्हणे माय, 17 रंगाची बोलू नाही घेते म्हणे, 4 टाइमचे भांडे घासायला लावते म्हणे, कपडे ठेवते म्हणे माझ्यासाठी म्हणे. बापा बाबा बापा, किती रंगारंगाचं सांगितलं बापा त्या सासून. काय वय बापा, आणि त्या म्हणे पाहतोच म्हणे तिसून अशी कशी काय करते तर म्हणे, अशी म्हणे तुझी सासू त्याला अशी सांगेन त्या अशा म्हणे. माय बाई, हो का व? अव या बुडील ठेवतच नाही ना, मी घरी ठेवतच नाही या बुडील घरी. पाय ना आता अनाथ आश्रमातच नेऊन टाकतो ना तिले. कायची वाईट लावली तिनं, नुसतं कुठल्या गोष्टी करत बसते ना, कुठल्या गोष्टी करायले. आता तू मला सांग, खाते पिते चांगली राहते तर 2 कामं तर करच लागल ना तिले. कोण आहे तर खाऊ घाल ना बापा, आहे तर खाऊ घालले. उन्हात मला नको सांगू म्हणा ते, कोण आहे ते, त्याच्या घरचा अंधार पहा म्हणा तेले, चालल्या मला सांगाले. मला या बरं म्हणा सांगाले, नाही खाऊन मिरचीची धुनीनं वरतून दोर बांधून टांगून ठेवलं झाडाला, तर नावाची काजू नाही मी. नाही ना माय, ती सासू लयच आहे ना बापा, लयच करते ती सासू. हो काय बाबा तिचं बोलणं, काय तिची नाटक आहे बापा. हो, 1 नंबरची नाटकी आहे, नाटकी 1 नंबरची. आणि शांताबाईले पुऱ्या गावाची दया पडते का काय माहित. कोणाचं दुखलं सुकलं का चालली माट्यासारखी कोणाच्या घरात दसते. मी म्हटलं बरं माझ्या घरात नका जाऊ म्हणून, तरी गेल्या. हो ना, वांडाय तोंड्या. अहो काही ढंग आहे का माहिती याच्यात, त्याच्यासोबत नुसतं कामाला जाऊ, त्याने मला कामातून काढलं बापा. कामातून काढायले सुद्या बाया तरी ऐका होत्या, सुद्या बाया असाले. काय माहित बाबा, स्वतःचा ठेवाव झाकून लोकांचं पाव वाकून, अशा सवयी आहे लोकायले गंद्या गंद्या. हो, आणि त्या काय म्हणे शांताबाई गिंताबाई अशी कशी तिचून खाली देत म्हणे, अशी कशी भांडते म्हणे तू ये, मी पाहतो म्हणे, मी बोलतो म्हणे तिच्यासोबत म्हणे, अशी म्हणे कसा नवरा बैल करून ठेवला म्हणती ना, कसा तो बैल झाला म्हणे, पाहतो म्हणे मी म्हणे. सांग बाई, मी ऐकूनच राहिली होती झोडपातून. माय एवढ्या जोड्या म्हणे पुऱ्या गावाला ऐकू गेलो असं अर्ध्या गोष्टी. माय बाई, हो का व? थांब थांब काढतो, शांतची काढतो, ते रश्मीची काढतो, आणि त्या यनुची काढतो. असं कसं लोकांच्या घरी येऊन लोकांच्याच कुठल्या गोष्टी करणार आहे ते, तर त्याला शिकवतो चांगली धडा मी. थांब ना. हो चाल मग, चालतं का घरी चालली का तू? हो हो चल ना, आता घरीच चालली मी. बरं बरं चल मग, रस्त्याने सांगतो अजून बाकीच्या गोष्टी. चला तर मग ठीक आहे, जाते मी आता घरी. मला घरी थोडस काम आहे, बुडीची पाहतो ना मी काय करायचं काय नाही तर. म्हणजे आपला रस्ता मोकळा करायसाठी नाही का. बुडीला आपला मदतला काटा आहे, तिला हटवा लागन. कसं आहे, बुडी नाही तर मला काण करून टाकन माझावाला. ठीक आहे, येते मी. बाय. काय काकी व घरी चालली होती ते बिचारे, काय व मला बसून ठेवलं बाबा तू नाही इथं. अहो शांते, तशी येत नाही ना बाबा तू, तशी येत नाही तू. स्वतःहून आवाज द्यायला लागते तुले, तेव्हा कुठे येतो तू, स्वतःहून कधीच नाही येत. काय माय काकी व बिचारे, टाइमच नाही भेटत ना बिचारे, टाइमच नाही भेटत व. पोट्ट्या गिट्ट्या आहे, त्याची शाळा, त्याची कॉलेज, त्याच सरत नाही. मग त्या गेल्या का करत बसायला लागते काम, निकून तिकून वेळ भेटला का मग वावर आहे. काय करते मग, जीवाला चैनच नाही ना, आणि कुठे बसायलाच जायला नाही भेटत. शांताबाई जराशी जीवाच्या हालाकडे पाच जाय व माय. एवढ्या जीवाच्या हाल करत असते का बापा? नाही ना माय बाई, काय करतो माय, काम करावंच लागते. काम करू तेव्हा जेवण करू, नाही काय असं आहे ते. आणि का शांते, आज कसा काय वेळ भेटला हो तुले, आणि कुठे गेलती तू? अव काकी, सरुबुडीची तब्येत खराब नाही होती काय, बस तिलेच पाले गेलती. पडली होती म्हणते ते बाथरूम मध्ये, तर तिच्या अंगा पायला लागलं होतं म्हणते, तर मग मला माहित पडलं बाई, तर मग चल म्हटलं बाबा पाहून येतो म्हटलं. माय हो, बुडी अचानकच पडली बापा. हो ना माय, बुडीचे गेले आहे बापा म्हातारपणात. सुन तर सुनही बरोबर पाहत नाही हो माहितीले. माय मामा सुनीत तर काही ढंगच नाही आहे बापा, तिची तर गोष्टच नका करू तुम्ही. आम्ही तिच्या समोर आलो बरं, तरी ते बाहेर गेली. आम्हाला का म्हणे, तुम्ही आमच्या घरी जाऊ नका म्हणे, मी घरी नाही तर तुम्ही नका जाऊ म्हणे. या म्हटलं जेव्हापर्यंत बुडी आहे तोपर्यंत घरावर बुडीचा राज आहे. हे कुठची कोण आहे म्हटलं शेटानी, 2 दिवसासाठी आली ना, आम्हाला सांगून राहिली जाऊ नका म्हणून. असंच फुकून टाकलं तिले मी तिकडे, आणि मी आली बा इकडे. हो
अव काय आली माय शांते, काय आली तिच्या जेवाले घर लावून देशील तू, तुम्ही आता आल्या तर. अव ते घरी आली म्हणजे नाही का चित्री सांगते ना तिले, चित्रीचं घर बाजूनच आहे, मार ऐकते ते त्या काड्या कुड्यातून. हो, कोण काय म्हणते काय नाही म्हणत, आणि तशीच सांगते मग तिच्याजवळ तसंच सांगितलं काजल जवळ का मग ते काजल काय ते बुडीची घोळ पिन जा, मार किस्स ओढू दे, काळीनं मारू दे, मार याले करते माय बुडीचे. माय बाई काकी मारते का हो बापा? माय कशी गोष्ट करत, माय मारत नाही तर काय ते. अहो पैपानं घेते ना चांगली बुडीले. काय बुडीची हाल लढली नाही का बुडी, सांगत नाही का बुडीनं? हो ना. दुसरी गोष्ट म्हणजे ताई ते नुसतं फोनवर लागली राहते, कोणासोबत बोलते कोणासोबत नाही, नुसतं फोनवर लागली राहते ना बापा. आय लव्ह यू ना माय लव्ह यू अब ऐकायला येते म्हटलं आम्हाला, सर्रास बोलते. हा, नवरा बैल करून ठेवला, पुरा बैल करून ठेवाले. येते खाते कामाला जाते आणि पैसा आणून देते तिच्याजवळ. दुसरं कोणतंच काम नाही करत ना तो, कोणतंच काम नाही करत. ना माझ्यासोबत बोलत ना कोणासोबत बोलत, नुसतं तिच्यासोबत बोलत राहते. आणि ते त्याला भाव नाही देत, पैशापुरता भाव देते. आणि मग ते पुरी बाहेर लागली आहे, कुठं लागली ना कुठं नाही बापा. असं मा एवढा करीना नव्हता बाई मला माहित. बापा 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 भल्लीच चावट आहे हो बापा, हे ह्या वयातील अशी कामं शोभते का हो बापा? हो ना माय, आणि बुडील भल्ली मारते बापा ते, मला माझ्या डोळ्यातून पाणीच पडते बापा, सांगताय पाणी पडते. हो काय, बरं बरं बरं. माया कोणी नाही पाहिनवत बापा, ते माया गरीबाची दिवस होते तर बुडीन माई लय साथ दिली माईवाली. आता बुडीचे इकडे जरासं लक्ष द्यायला लागन मला. हो, पाहतोच तिच्या सुनीचं काय मॅटर आहे ना काय नाही तर. अशी कशी दिली नवऱ्याने बैल बनवून ठेवला, आणि तो कसा बैल झाला सब पाहतो. अशी कशी दबत नाही ते, मी बाहेरची असून लढतो ह्या गोष्टीसाठी. त्याची माय वय ते. हा, आतापर्यंत त्यानं जगवलं, हे 2 दिवसाची बायको आली मोठी शानपणा दाखवून राहिली का हे शायन्यावानाची. हो ताई, काहीच ढंग नाही राहिला आणि तिच्यात, काय सांगू तुम्हाला. अव जवळून जाते, मार मटकून जाते. हा, तर बोलत नाही म्हटलं, रंगारंगाच्या साड्या तिकून आली म्हणजे तिच्या हातात बॅगच राहते बाबा, कायची राहते ना कायची नाही तर. हो, काही ना काही चालूच राहते ना तिचं वालं, काही ना काही चालूच राहते. त्या दिवशी 4 व्हीलर मध्येच बसून गेली, कोण आहे ना काय होत होतं माय. हो का व, असं आहे माय शांत ते. आजकालचा जमाना सुद्धा नाही आहे जमाना. हो, आपली पिढी तरी लय बरी होती, पण हे जराशा जवानपुरी आहे त्या काहीच सुद्धा नाही बापा, काहीच सुद्धा नाही. तसं नसते काकी, प्रत्येकच जण बदमाश नसते, काही चावट राहते, काही कसाले. काय माहित बापा कुठं गेले ना काय गेली तर. अबो तेव्हा गावातल्या बाया मला भेटायला येते तर चाय पाणी नाही करत त्याच्यासाठी. हो, चाय पाणी नाही करत, मला उठा लागते ना चाय पाणी द्या लागते बाबा त्याले. काय माहित बाबा वांडायवानाची कुठं गेली ना काय गेली तर अजून वापसच नाही आली. बस बापा पार्वती, आता जोड बापा हात जोडून टाक आता देवाले हात जोडून टाको माय. हसून यायचा राजा, आपलं काही टिकत नाही हो माय, आपलं काही राहिलंच नाही ना आता, काहीच नाही राहिलं आपलं. माय ते तर सर्व बरोबर आहे हो बापा, सूनही चांगली आहे, पोरगही चांगला आहे, नात आहे मस्त. हा, हे जीवन आपल्याला किती वर्ष बाद भेटते, डाव भेटते तर हाय जरा ते जगून घेणं बापा. जास्त वयस्कर थोडी झाली बापा तू अजूनही. हो माय, काय करतो माय सर्व बरोबर आहे बापा, हात पाय नाही राहत ना बापा सुखाचे. आपल्याच्या काय बापा दुसऱ्याला त्रास, असं मी म्हणून राहिले, आपल्याला त्रास होते त्याला त्रास होते ना, म्हणून बापा देवाला हात जोडतो. जगली ना आता, जेवढं जगास होतं तेवढं जगली, ना तर मन भरलं आता जगण्यातून. अव भली चावट सुन आहे ना बापा माईवाले. फोनवरच राहते बापा, फोनवर तर फोनच राहते, नुसतं चिवडत राहते, नुसतं हात फिरवत राहते त्याच्यावर. अन बस त्याचं कानाले फोन लावणं आणि डोक्याला ते वेणी काढते ना, कानात लपून ठेवते फोन. हॅलो न हो ना चालूच राहते बापा तिचं वालं. हो, कोणी यांना सुद्धी बोलत नाही, त्याला काय करून ठेवलं ना काय नाही बापा, बैल बनवून ठेवलं का काय तर. माझ्यासोबत बोलत नाही, आला का झोपते, खाते पिते ना चालला जाते बापा. अमाय हो बापा बापा, त्या घरीचं तालच आहे हो बापा पार्वती, नाही तर काय हो माय. म्हणून तर म्हणतो बापा, माझ्यासाठी कुठं लपला आहे रे देवा. घेऊन जाय रे बापा लवकर, बस देवालाच हात जोडतो मी, जय श्रीरामच म्हणतो बापा. काय थेट घ्या वानाचे, हा कायचं सुख नाही हो तुला माझ्या हाताखाली, कायचं सुख नाही आहे. चांगली खातं चांगली राहतं ना, बाहेर मस्त नाटकं करतं. हा, एवढी आरामाने बोलतो का तू घरात, एवढ्या आरामाने बोलाले. हा, बोलली हो वांडा आहे बा तू. हा, चालली तिथं बाहेर बसायला, कुठल्या गोष्टी करतो सारे, कुठल्या गोष्टीच करण्यात शिकवलं का दमा आहे ना तुले. हा, इकडून तिकून पाहिलं का चालली कुठल्या गोष्टी करायला, इकडून तिकून आली का चालली कुठल्या गोष्टी करायला. घरात राहत जाय, चुपचाप खात जाय. हा, नाही तर अनाथ आश्रमात नेऊन टाकन तुले. चालली जाय मातीत लवकर, मातीत तरी चालली जाय लवकर, डोक्याचा ताप कमी होईल मायावाल्या.
तुले तू 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 तू- तुले काय म्हटलं मी ना तुले तर काहीच नाही म्हटलं बाबा मी ना तू काय मायावर भिडून राहिली व तुले काही म्हटलं नाही ना काही नाही फिरलं तू 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 बंद करते नाही तर धरण लटणं फिरवून मस्त फेकून दे न तिकडे वानून राहिली काय खाले भेटते चांगली तर माजली का हो तू माझाले बल्ला शौक चढला का तुले जवान बनायचा जवान बनायला पाहिजे का जवान बनायला पाहिले चांगलं ताता ताता देतो चांगली खातं पेतं राहतं तरी गुण गायचं मायावाले अहो तुझ्या पैशाचं खातो काय माय पोरग आणून टाकते त्याच्यावर माया अधिकारच आहे खात मी खाय नाही तर तू कोण आहे मला म्हणणारी शेटानी महाराणी हे पाय तुला सांगून राहिली मी सर कर पण तोंडाला तोंड नको देऊ उलटा जबाब देऊन राहील तू मला उलटा जबाब द्याले त्या पुराला देत जाऊ उलटा जबाब मला नको देत जाऊ मला शिकवत नको जात जाऊ हाताखाली राहा लागते तुला हाताखाली खा लागते विचार करून राहत जा माझ्यासोबत कोणी आलं गेलं का मायवानी वाक्य नाही बहीण देव माझ्यासाठी कुठे लपलाय बहीण लवकर घेऊन गेला पाहिजे बाई फालतूची नाटकं बिलकुल लावायची नाही मरायचं असेल तर आणून देतो जयार पे लवकर न मरून जाय हो मला सांग एखादी भाजी टाकून देतो ना पिऊन घेईन मस्त मस्त झोपून राह हो चांगलं वयन नाहीतरी रस्त्याचा काटा आहे ना तू बिचका बंदर कुठची का बाबा काजल एवढं बोलत असते कसं तुले लय झालं त्या अंग बोलणं हे पाय काकी मी तुला प्रेमानं सांगून राहिली आणि तू त्या शांतीले त्या यनुले त्या रश्मीले जाऊन आल्या भेटल्या गिटल्या म्हणजे सांगजो आणि तू हे सांगून राहिली माया घरचा काय अंधार आहे माया बुडी माया घर मी पाहून घेईन तुमच्या घरचा तुम्ही अंधार पा लोकांच्या घरात तोंड मारायला बिलकुल यायचं नाही तुम्हाला मी आताच सांगून राहिली आणि तू गुलाबी लुगड्यावाली तुला सांगून राहिली मी आता बसली तर बसली हिच्या जवळ पुढच्या वेळेस पासून बिलकुल मी अंगणात बसायचं नाही सांगून राहील तुले लवकर उठ ना लवकर घरी चालली जाय बुडीजवळ बिलकुल बसायचं नाही कुटणी जवळ मोय बोई हुशार झाली हो तू काला कट्टा थांब ना तुले का मोतार पण येणार नाही काय याच्यापेक्षा बेकार हाल होईन तू पाहिजे लक्ष ठेवतो तू चल बाबा पार्वती चालली बापा आपला एवढा अपमान माय सुनी नाही केला बाबा कधी तुले हात जोडतो तुले माय चालले जाय नको बोलू असं नको बोलू बापा नको बोलू तू घरात तर ये आता घरात यानं सांगतो तुला कसं काय राहते तर ये घरात